या ते शिकवडा टिकवडा करायचा या मग तिचा घेऊन या शिकवडा टिकवड्याचं सामान लगेच आणा जा संध्याकाळी आणू संध्याकाळी सवड येत आजच करायचा या 5-5 किलो आणू 5-5 किलोने काय व्हायचंय तवा लय लागन ताई साहेबांनो जेवढ्या ताई साहेब मला म्हणले होते ना आका शिकवडा टिकवडा मी महिना 2 महिने झाला मी सांगते की मी आता तुम्हाला देते बनवते देते आज रेसिपी आली आज आजच्या दाजींच्या हाताने उद्घाटन करायचंय शिंकवडा डिंकवडा शिंकवडा ती वर घ्या जी लागतो का नाही हा आणि कसं असतं माणसाच्या तारांबळीने कुणाला करायला होतं कुणाला नाही कुणाला मिळतो न मिळत असं पैसे किती बी असतात पण ती वस्तू मिळत नाही ना त्याच्यामुळं कसं असतं आणि मला एक कळलंय की मी सगळं एकटीने करण्यापेक्षा अजून एका महिलेला रोजगार माझ्यामुळं उपलब्ध होईल खरका फोडायचा भाजायचा त्या दिवसभर त्या बिचारीने एक 5 किलो 10 किलोचा शिंकवडा जरी केला दिवसाभरात ना तरी बाद झाला हा तूप वापरण माऊली तूप वापरण गावरान नसतं जरशे गायचंच असतं आमच्या रविभाऊचं ह्यांचं जे मी खाते ना ते हे तूप वापरण मी त्याला इकडे बघू शकता हो का हे तूप वापरण सगळं जायफळ टाकन विलायची टाकन ज्या ताईसाहेब म्हणल्या ना काजू बदाम आका टाक एवढ्या महागाईमधल्या दी करून ती दिन करून चांगल्या क्वालिटीच्या खरका वापरून एकदम मऊ आणि एकदम चवीला भारी लागतो डिंक पण आणन ती तळायचा असतो त्याला फुगतो आणि ती महत्वाचा डिंक जर घातला ना तर ते डिंकवडा झाला डिंक नाही जर घातला तर नाही होत मग मी ती सगळं करीन की आहे मग तुला मी शिकवते ती मला त्यातला लय अनुभव आहे पहिला आणि मी शिंकवडा टिकवडा किंवा काय का करते मैत्रिणींना तुम्ही बऱ्याच ताईसाहेब मला म्हणता की आका तू नवीन काय म्हणताय होय बाया दाजींच्या हातात शिकवडा टिकवडा कोण खायचंय आव खरका फोडावं लागते त्या भाजावला वाळवायच्या तुपात भाजायच्या परत 3 महिने झाल्यानंतर मग 6 महिने खायचं मग आई पोरापेक्षा गुटगुटीत दिसन का बाळ गुटगुटीत दिसन आणि तुम्हाला ऑर्डरनुसार करून भेटन असं ते 2-2 महिने 3-3 महिने ती पॅकिंग करून ठेवायचं नाही तुम्ही मला ऑर्डर द्यायची मी तुमच्याकडून 2 दिवस 4थ्या दिवशी वय लगेच असतं तेव्हा ऑर्डर घेतल्यावर 2-3 दिवसांनी मी 2 दिवस खरका ताज्याच आणायचे तीच पप्पा घरात आणून जाळ्याला लावाय नाही ठेवच्या खोबरं चांगल्या क्वालिटीचं वल्लच खोबरं आणायचं चांगल्या क्वालिटीचं कारण का शिंकवडा डिंकवड्याला खोबरं चांगलं लागतं आता आज मी प्रमाण बघते किती पैसे जातात इथं सगळ्याला आणि सगळा खर्च अर्थ जाऊन किलोला 200 बासकी आहे सगळा उटारेटा करायचा म्हणल्यावर खरका आणायच्या फोडायच्या भाजायच्या बर कष्टाला 200 रुपये पाहिजेत की आहे होय दळायचं लाईट बिल आहे मशीन आहे माझी 22,000ची त्याला खर्च आहे स्वच्छता पॅकिंग आहे लाईट आहे कुरिअरला जायचं गाडीवरती 16-17 किलोमीटर तुमच्या घरी पोच करायचं मग मला 200 पाहिजेत की ग फोडायला बाय लावली तर तिला 250 रुपये लागते ना दिवसभर बसन तपली फोडत खोबरं चिरत म्हणजे फोडायला फक्त तर आणि माझं ही धडपड कशासाठी आहे मी सगळं नाही का म्हणजे मैत्रिणींनी हो का कसं राहतात आता मी सांडगं पहिल्यांदा सगळ्यांना कर म्हणत होत्या कोणी करत नव्हतं मग आज मी करायला लागली माझं बघून आमच्या बाई करायला लागल्या बरेच युट्यूबर करायला लागले मला आनंद आहे तुम्ही करा तुमचं घेऊन द्या आता तसंच तुम्हाला सांगते मसाल्याचं बी किती जण तरी बनवतात येतं आणि मला ते आवडतं कारण का ते काहीतरी उद्योग करायला लागले महिला दुसरी गोष्ट तुला सांगते आपल्या मामी पापड करतात किती छान पापड करतात आता मी 1 किलोची ऑर्डर टाकणार आहे मामीला तुला सांगते आता शिंकवड्या डिंकवड्याचं मी करायला लागले माझ्या गावातल्या काही ताईसाहेब बाहेरच्या असते ना युट्यूबर असते ना त्या पण एक छोटीशी तिथं जागा नाही बाबा आपण त्या हे करू शकत नाही तर मसाला वगैरे मिरची वाळवाय जागा नसते अपुरी जागा असते पण छोटीशी गिरण आणून त्यात शिंकवडा टिकवडा करू शकतात का नाही पॅकिंग वगैरे टाकू शकतात का नाही असं तुम्हाला एक आयडियाचं कार्ड देत जाणार आहे मी जे करते ते तुम्ही केलं तरी काही अडचण नाही फक्त तुम्ही करा होय आहे मी कसं करते हातात पडलेलं जी काम हातात पडन ती काम तुम्ही करत राहिला ना तर तुम्हाला पुढे जायला कुणीच रोखू शकणार नाही आणि आजपासून माझी आई आणि माझं दाजींच्या हातनं उद्घाटन करते मग आणताय का खरका आणताय किती आणताय
किती किलो लय नका आणो 2-3 किलो आणा 3 किलो खागरा खागरा नाही खरका आणि डिंक ऐका नको इतकं बाया 3 किलो ती पुरायचं नाही गं. मला काय माहिती पण घेतात का नाही काय करू हा जा आंघोळीला ही आंघोळ कर. तीन किलो खार का 3 आणि ड्रिंक कशाला सुरुवातीला मग 1 किलो आणि ते 5 किलो खरका आणले नाही कुणा खाल्ले आपण दोघालाच खावं लागायचं त्यांनी सांगितलं ना बरं आणा मग 5 किलो 5 किलो खार का कसं ऐकायचं म्या ते बिचार खरका आणल्यावर आहे. आणि डिंक किती आणायचं सांगू खोबरं आणल्यावर आहे. लिंक महाग असतो. असू दे 5 की किलोला किती लागेल आणा तुमच्या इथे तिथं दुकानात बघून. दुकानदाराला विचार. आता म्हणताय रेसिपी माहिती आहे सगळी काय की माहिती सांगते की ऐका डिंक आणा काजू बदाम 5 किलो आहे का नाही 5 किलोला काजू किती किलो बदाम किती किलो हे डिंक आहे का नाही? एका किलोला किती ते आत पाव. पावशेर आत पाव. बरं 8 पाव लागतो एका किलोला 8 पाव मग अर्धा किलो आणा डिंक नाही आत पाव घेऊन. बरं आणा आपण त्याचं हे बघू तिथं मग वजन करून येतो हा आणि ह्या घेऊन जा लवकर माघारी या डिंक इतका महाग आहे का नाही ते असा फुगतो तळला का नाही कुरडयासारखा आणि मग ती बारीक चुरा नाही मी त्याचं प्रमाण सांगेन की मग रेट ठरवण बाबरीचा डिंक. कोणी म्हणलं ना का आम्हाला स्वस्तातला पाहिजे नुसता खरकन खोबरं बारीक करून देऊन तेच द्यायचं तसं नाही क्वालिटी एकच बारीक डिंक बारीक आणि तुमचा दर बी बारीक. दर बी भारी हा डिंक बारीक दर बारीक. बरं चला भारी खरका भारी मग आज करायचं का उद्घाटन हा संध्याकाळी मग या घेऊन जा लगेच या चला दे पिशवी दे घरात मी जायची मला एकतर सवय तू आता 2 दिवस जात नसतीस अगं बाई आणि एकदम तुपाट शिकवलं ठिकवलं मला खोबऱ्यातलं माहित झालंय कुठल्या क्वालिटीचं खोबरं लागतं कारण का ती चोतात लागतं खोबरं नका माझ्या पद्धतीने आणते. तुझ्यातलं तू येऊ का हॅलो काय म्हणते ती आयुष्यमान आहे ना आज होय आम्ही काढले की सगळ्यांनी नाही का आबा काढले आबा कार्ड काढलं की बाटली भरली का तुझं आबा कार्ड काढलंय मी कधी आयुष्यमानचं वेगळं तुझं घरी आणलंय पार मला तर माहितीच नाही गोट्याचं पण काढलंय ह्या काय हे चम्मन गोट्याचं मोफत गाणं आमचा पेड्या गतच दिसतो हाय ना हो. गोल गोल केसाचा हेअरस्टाईल पेडाच आहे चम्मन गोटा पेडाच आहे पेडाच आहे आमच्या आईचा पेडा पेडा आहे तुम्हाला. हॅलो आधार आबा कार्ड वेगळं आणि आयुष्यमान मग भारत कार्ड माझा वेगळं. नंबर घ्या मैत्रिणींनो आयुष्यमान कार्ड आबा कार्ड एकच आहे ती 9657 ऐका की माझा नंबर सांगा फॉर्म केलाय त्यांनी नंबर सांगा की 9657480033 सांगा कुणाला किती पाहिजेत तर ते जात गुजू आज आहे ना धडा करूनच उद्घाटन माझा नंबर आहे बाय सगळ्यांना 98 करा ना आहे धडा करून करायचं धडा करूनच करायचं. असं नाही ग लोकांनाही घरपोच सेवा किती चांगलं आहे तर तेवढाच आपल्याला आनंद मिळतो. त्यांना पैसे असून खाता येत नाही कारण की प्रत्येक जण धाव असते माणसाच्या मागे. ठीक आहे मैत्रिणींनो आमच्या काकींनी सांगितलंय आज तू शिंकवडा डिंकवडा कर आजपासून आपला नवीन बिझनेस ओपन आणि तुम्ही पण करा. आणि हे तुम्ही म्हणता ही बाय काय काय ऐकती पण अगं तुम्ही का ग तुम्ही काय लागले मी तुमचं मग तुम्ही माझं बघून काय लागले मग मी थोडं थोडं कमी करन होय आया तुम्ही शिका तुम्ही ज्याच्या अंगात हिंमत असेल ती करीन गमत शिका तुम्ही फक्त तुम्हाला एक नवीन बिझनेस मी सांगते. माझ्या ताईसाहेब म्हणले ना का मी काय करू करा शिंकवडा डिंकवडा करा मी करते तुम्ही करा. आणि माझा असा अवतार आहे कारण का माझं सकाळपासून काम चाललेलं असतं तर हळूहळू गाईड करते तुम्हाला एक 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 गोष्टीसाठी फक्त ना तुम्ही लाजायचं नाही. तुम्ही जिथं लाजचाल ना तिथं संपलं म्हणून ज्या ताईसाहेबांना अगदी काहीतरी करायचंय माझ्या दादांना ताईंना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही लाजू नका. हातात येईन ती काम करत गेलं ना तर नक्की माणूस यशस्वी होतो. शेवटी संघर्ष इतिहास हा गरिबीतनं वर गेलेल्या माणसाचाच लिखला जातो. मी अंबानीला ह्यांना डोळ्यासमोर ठेवते. अंबानी बघा देव आठवडाभर काम करायचे आणि चहा प्यायला ताज हॉटेलला जायचे का त्या माणसांचं राहणीमान पोशाख उठणं बसणं हे त्यांना ती पाहायला आवडायचं. ते कसे कपडे घालतात कसे बोलतात त्यांची चाल ही ती म्हणजे चालण्याची पद्धत बोलण्याची पद्धत ते ती हे करायचं आत्मसात करायचं आणि ती तशी मोठी स्वप्न बघायचं की बाबा
मला पण तसंच व्हायचंय, मला पण मोठं व्हायचंय, तसं मला पण तसंच व्हायचंय मैत्रिणींनो. आणि आमच्या आईला माहिती होय आई मला मोठं व्हायचंय. हा की आई मला म्हणती कधी कधी तू माझं पोरग पाहिजे होती. एक दिवशी घालवाय चालली होती आईला मी, आणि मला म्हणते अगं तू पोरग पाहिजे होती ग. होय ग बाया. लय डेअरिंग आहे काय काय. पोरं मस्की ग चांगली आहे, तसं काय नाही ग. पोरांचं बी आईला सध्या परत बोंब आलतो का गोट्या बोंब आलतो असं काय नाही, ती पण चांगलीच आहे. तर पोरं मस्त कलाकार आहे. लय कला करतात. पोरं बी काय साधी कलाकार नाही ती माझी, काही बी करू शकते ती. हा उलट कसं असतं, तुम्ही तिघं कलाकार आहे त्यातच मला आनंद. हा तुम्ही पोरं माझी कलाकार मिळला तेवढ्यातच मला आनंद. माझं पुण्य म्हणायचं आदल्या जन्माचं, त्याच्यामुळं मला हे सगळं पुण्य घडतंय. आणि आई आमची सगळीकडे आता दिसती का नाही. आईला किती ओळखते ती, गोटम दादाची आई, संदीप दादाची आई, मनीषा आकाची आई. ओके. तर असू द्या, मला एक डोक्यात आहे की माझ्यामुळं महिलांना रोजगार मिळेल. आणि मला हे कळलंय की मी एकटीने पळण्यापेक्षा, मी एकटीने धारपडण्यापेक्षा सगळ्यांनी पळालं तर बरेच जणांच्या चुली पेटते आणि पेटते. तेच आशा बी काय कोणी उपाशी नसतं, परंतु तेवढंच हातभार लागतो आहे का नाही ग. फुलना फुलाची पाकळी आपल्या सावलीला बसून महिलांना रोजगार उपलब्ध होईल. हा, माझं पण नवीन बिझनेस काही कायची तर असू द्या. टाका, कोणाला शिंकवडा टिकवडा खायचा नाही त्यांनी सांगा. आणि मला एक मेसेज करा की आता काय काय टाकावं लागतं ती मला सांगा तुम्ही. माझं पोरग असतं तर किती तुम्ही मला गाईड करा की किती सुन लवकर आली असती. अयो लय लवकर लाता खाल्ले असते मी सुनाच्या. नाही ग, त्याच्या नाही खाता मिळत. सुनच्या पर्याय सुनबी कसं असतं, आपण चांगलं तर सुनबी चांगली. काय माहिती आता माणूस पाडचं मागचं सांगतं पुढचं नाही सांगू आपण शकत. चांगलं असले सुनबी चांगली असते, आपण वाईट म्हणलं की सुनबी वाईट असते. ही माझी आई आणि ही माझी आई. हा सुन ही नात्याने आहे, ही संभाती. सुनला बी आपण जर माया दिली ना, सुनबी तपली मायानेच राहते. अगं माझी चिवा रात्री घरी आली लगेच झाडून काढते, लगेच झाडून काढते. अगं ती सुनमतर म्हणजे हा? सुनमतर म्हणजे सुन आहे ती सुन. ऍडव्हान्स बुकिंग. आता बापू रेशमाला कवापासून सून मानत होतं. बारकी होती तेव्हा. माझी दिदीच्या टायमाला डिलिव्हरी झाली होती हा. आणि दिदीच पप्पा, आत्या आणि रेशमा तिघजण मला भेटायला आली होती 5वी पुंजायला. त्यावेळेस रेशमा तिथं आल्यावरती रेशमाने असं जायला काम करू लागली होती उली 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 उली. आणि बापूला ती इतकी पटली की कुणी असं कसं काय माहिती, ती बापू त्यावेळेस म्हणलं होतं की लका ही पोरगी सून करून घेतल्या, वाट्याला बायको केल्यावर लय काम करून. ती सुनच झाली. आणि ती सूनच झाली बापूंची. कितवीला होती रेशमा त्यावेळेस? 4थीला होती. आणि किती जरी सुन काय म्हणलं तर त्यांना लईच माया येते सुनांची. हा लईच माया येते. म्हणजे अश्विनी काय म्हणून दे, रेशमा काय म्हणून, त्यांना इतकी माया येते की काय माहिती काय जुनं. आमच्यापेक्षा जास्त माया पुरी सुनांना लावली बापूंनी, हाय ना गाय. तरी बाय बायच करणार ते. मी किती काही म्हणून दे, पण पुरीला दुखावणार नाही, रुसणार नाहीत कधी. आणि काय मनात असेल ती फटदिशीनं बोलून धावणार, पण मनात काय होणार नाही. पोरीने किती भांडे आपटून द्या, काय करून द्या, तुमचं कसं करायचं तसं करा, मला खायला द्या. काही करून दे, पण त्यांना लई माया करूनची. सुनांची मायाच आहे त्यांना लई. असू दे. आता ह्या गोष्टीवरती मस्तपैकी जेवण करते आणि लागते माझ्या नवीन बिझनेसला. टाका, कोणाला सांगा पाहिजे असेल तर सांगा. बऱ्याच ताईसाहेबांनी पाठीमागं मला म्हणल्या होत्या का पाहिजे पाहिजे सगळ्यांना पाहिजे पाहिजे पाहिजे. पण कसं राहतं माहितीये का मैत्रिणींना, कुठल्याही बी गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागतो ग, लगी लगी नाही होत, असं असतं. तर करते माझं नवीन ओपनिंग शिंकवड्या ढिंकवड्याचं. उद्या म्हणलं तरी मिळेल ना. हा, बाय सगळ्यांना.